खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला. पाण्याचा प्रवाह वाढल्यानं रस्त्यावर पाणी. डेक्कन हद्दीतील रस्ता वाहतुकीसाठी बंद. रोहित पवारांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी निवड. अध्यक्षपदी रोहित पवार यांची बिनविरोध निवड. मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. मरढे गावाचा पूल पाण्याखाली गेलाय. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचं आवाहन. बाळासाहेब थोरातांचा फोटो असलेला बॅनर अज्ञातानं फाडला. संगमनेरच्या वडगाव पान येथील टोल नाक्याजवळील घटना. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. कोयना धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू. धरणाचे 6 दरवाजे 6 फूट 6 इंचांनी उघडण्यात आले. पुणे रेव पार्टी प्रकरणाचा तपास आता अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे. अंमली पदार्थ विरोधी पथक करणार पुढील तपास. प्रांजल खेवळकरांसह 6 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी. बीडच्या वांगी गावात आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक. आरोग्य सेविकांचा जीव मुठीत घेऊन काम सुरू आहे. इमारत लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.